हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण लग्नासंबंधी विचारलेले सबस्क्रायबर लोकांनी विचारलेले 3 प्रश्नांना उत्तरं देणार आहे. पहिला प्रश्न अनुराधा बिराजदार हे विचारले, माझे मुलाचं पहिलं लग्न झालेलं आहे, पण लग्नानंतर डायव्होर्स झालेला आहे. पुढे तो लग्नच नको म्हणतोय. त्याचं वय आहे 38 वर्ष. आम्हाला वाटते असं कसं होईल? लग्न पाहिजे की करायला? प्लीज सांगा ना. आणि एक ताई विचारतात, ताई मॅडम डायव्होर्स घेऊ का? का म्हणजे त्यांना जरासा त्रास होतो सासरी. आणि एक प्रश्न आपले एक सबस्क्रायबर विचारतात, मेल सबस्क्रायबर, कॅन आय मॅरी ए गर्ल हु इज एल्डर टू मी? त्यांच्यापेक्षा 4 वर्षांना मोठी आहे मुलगी, पण त्यांना आवडलेली आहे ती, त्यामुळे तिच्याशी लग्न करू का? त्यामुळे ह्या तिन्ही प्रश्नांना आज मी तुम्हाला उत्तर देणार आहे. आता पहिल्यांदा आपण घेऊया, वयानं माझ्यापेक्षा मोठे असलेले मुलीशी मी लग्न करू का? विचारतात ते. अहो, लग्नाला वय काही फार फरक पडत नाही. माझे आजूबाजूला मी कितीतरी मुलांना बघितले, त्यांचेपेक्षा वयानं मोठे असलेल्या मुलीशी लग्न केले, संसार छान चाललेला आहे त्यांचा. इवन माझे अगदी ओळखीचे माझे एका कलिगनं पण केलेलं होतं. आता तर तिचे मुलाचं सुद्धा लग्न झालेलं आहे. अगदी सुखानं छान संसार चालवलेला आहे. त्यामुळे संसार सुखाचा व्हायला एकमेकांचं अंडरस्टँडिंग हे महत्त्वाचं आहे. जराशी ती मोठी असली म्हणून काही फरक पडत नाही का? म्हणजे तुमचं तिच्यावर प्रेम झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला लग्न करावंसं वाटते तिच्याबरोबर म्हणून. नाही ते सहसा आपण अरेंज मॅरेज असलं ते काय करतो, पत्रिका बघताना सहसा आपलेत मुलगा मोठा असावा असं लोकांचं म्हणणं आहे. पण कित्येक लव्ह मॅरेजेस मी बघितली जिथे का म्हणजे ते प्रेम करताना काही वयानं मोठं लहान हे बघत नाहीये, नंतर त्यांना जाणवते. त्यामुळे अशी लग्न झालेली मी स्वतः बघितलीत. अगदी छान चाललेलं आहे. दोघांनाही एकमेकांबद्दल विश्वास, समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. वयाचं काही फरक पडत नाही. पाहिजे ते तुम्हाला वेल नोन एक्झाम्पल देते मी. सचिन तेंडुलकर आपण सगळे ओळखतो. तुम्हाला माहीत आहे त्याची बायको त्याच्यापेक्षा 5 वर्षांना मोठी आहे. किती गुणागोविंदानं संसार केले बघा. तो 22व्या वर्षी वाटते त्याचं लग्न झालं. तेव्हापासून अगदी सुखानं संसार झालेला आहे. अंडरस्टँडिंग होतं त्याचे बायकोकडे, अंजलीकडे. हा खेळामुळे कायम बाहेर असायचा. ते 2 मुलांना कसं मोठं केलं हे तिला माहिती म्हणतोय तो. का म्हणजे हा सामने खेळायला कामाचे निमित्त कायम बाहेर असणार. मुलांचे वाढदिवस असू देत किंवा काही फेस्टिवल्स असू देत, सण असू देत, हे ना काही जेव्हा क्रिकेट सामने असतात त्याला जावं लागायचं. सगळं बायकोनं बघितले. किती सुखानं संसार झाला बघा त्यांचा. त्यामुळे समजूतदारपणा आणि अंडरस्टँडिंग हे महत्त्वाचं. आणि तुमचं दोघांचंही एकमेकांवर खरोखर प्रेम असलं, समजूतदारपणा असला, ते लग्न करा, काही प्रॉब्लेम नाही. पुढचा प्रश्न आहे एका सबस्क्रायबर ताईचं, मुलीचं. तिचं म्हणणं आहे तिला सासरी खूप त्रास होतो, नीट वागवत नाहीयेत, त्यामुळे तिला वाटते आपण डायव्होर्स घ्यावं आणि सगळं सोडून माहेरी जावं. तर ताई, मला एक
तुला सांगायचं आहे. मी एक 4-5 गोष्टी सांगते, त्यातून नीट ऐकून घे, बघ आणि नंतर तुझा निर्णय तू घे. का म्हणजे तू म्हणतेस तुझ्यावर अत्याचार होतो, तुला व्यवस्थित होत नाही, अमुक तमुक. हे काही मुद्दाम इंटेन्शन ते लोक करत असतील असं वाटत नाही मला, किंवा तुझं थिंकिंग वेगळं असेल. त्यामुळे नीट विचार कर. तो तुला त्रास वाटतो, तो त्रास त्यांना होतो का तुला फक्त वेगळं वागवतात? असं नाहीये ना. कित्येक वेळा मी बघितलंय, मुली सांगतात, पण ऍक्च्युअली तो त्रास नसतो. ते घराचं काहीतरी रीतिरिवाज असतात किंवा त्यांच्या पद्धती असतात. आपल्याला त्या आवडत नाही म्हणून आपल्याला त्याचा त्रास होतो. आणि तू म्हणतेस तर सगळं सोडून माहेरी जाणार. माहेरी गेल्यावर तू तिथे आनंदी राहणार आहेस का? उद्या तुझे भावाचं लग्न होईल, त्याची बायको येईल, तिच्याबरोबर तुझं व्यवस्थित होईल का? त्याच्याशिवाय महत्वाचं, तू स्वतःचे पायावर उभी आहेस का? स्वतःचं अर्निंग करतेस का? तर काही तू लिहिलेलं नाहीये नोकरी करतेस किंवा काही तुझं स्वतःचा व्यवसाय आहे, किंवा तिथून आल्यावर तर तू तुझे व्यवस्थित पायावर उभी राहणार आहेस, स्वतःचं काही चालू करणार आहेस. ह्याचा पण तू काही विचार केला आहेस का? नंतर हे झालं, पहिलं पटलं नाही म्हणून दुसरं लग्न केलं की तिथली माणसं म्हणून अगदी चांगली असतील असं वाटते. उलट इथे तुला 10% त्रास असला की तिथे 80% त्रास असेल. कोण म्हणावं? कित्येक वेळा असं घडलेलं बघितलंय मी मुलींना. नंतर तिथे गप्प गुमानं राहतात का? परत डायव्होर्स घेत गेला की लोक म्हणणार तुझेतच काहीतरी खोड आहे म्हणून तू कुठेही तुझं जमत नाहीये म्हणून. त्यामुळे हा विचार कर. हे सगळे विचार केल्यावर तुला वाटलं नाही खरं मला त्रास होतो, मला जगणं शक्य नाही, तसं असलं की बाहेर पड. नाही ते ऍडजस्ट करायला बघ. का म्हणजे नवीन घरात गेल्यावर एकदम आपल्याला बऱ्याच गोष्टींचा त्रास होतो. मला माहित आहे का आपले माहेरची पद्धत वेगळी असते, सासरची पद्धत वेगळी असते. हे प्रत्येकाला होते खाणे पिणेपासून. त्यामुळे म्हणजे काही ती माणसं वाईट असतात असं नाहीये. ते घराची परंपरा तशी आहे किंवा ते गावाची पद्धत तशी आहे, त्यामुळे असं होत असते. पण नंतर तुम्ही हळूहळू हे चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल माझं मी सांगते ना, मी कर्नाटकातनं तुम्हाला सांगितले लग्न होऊन मिरजला आले की इथे महाराष्ट्रात बरेच घरातनं अजूनही सकाळी नाश्ता करायची सवय नाहीये. काही कोरडा चिवडा खातील, काही लाडू असला का खातील, तेवढे त्यांचा नाश्ता होते. आमच्याकडे साऊथमध्ये तसं नव्हे. नाश्ता म्हणजे पोटभरीचं, इडली असेल, डोसा असेल, आप्पे असतील, काही उपीट असेल, पोहे असेल, काही असेल, पोटभरीचं. पहिल्यांदा मला जड जायचं, नंतर मी हळूहळू करायला लागले, सगळ्यांना आवडायला लागलं. हल्ली आमचे म्हणजे त्याचे नंतर अजूनही सकाळची नाश्ताची पद्धत कायम आहे. त्यामुळे हे हळूहळू त्यांना आवडत असलं की तू योग्य त्या गोष्टी आपण अंगीकारू शकतो. त्यामुळे तुला त्रास होतो, तू अत्याचार म्हणतेस का? म्हणजे मला माहित आहे मुली कशालाही म्हणतात. अहो एक तरी माझी विद्यार्थिनीच आहे, ती मला सांगायची, हो काय सासू त्रास देतात, मंगळसूत्र घालाच म्हणतात आणि कुंकू लावायलाच पाहिजे, केवढे अत्याचार होतात. तो म्हणजे ह्याला काही अत्याचार म्हणायचं का हो? कुंकू लाव. आपलेच कसं पूर्वीपासून लग्न होऊन आल्यावर मुली कुंकू लावावं, मंगळसूत्र घालावं, ही
रूढी आहेत, परंपरा आहेत. एकत्र कुटुंबात तुमच्या आजूबाजूला असलं की सासू म्हणाली म्हणजे तो काही अत्याचार झाला नाही. त्यामुळे नीट ह्या सगळ्या मी सांगितलेल्या गोष्टींचा विचार कर. मग तू तुझं काही हवं तर पाऊल उचल. पुढचा प्रश्न अनुराधा बिराजदार विचारतात. अहो ताई, तुम्ही म्हणता तर बरोबर आहे. तुमच्या दृष्टीनं तुम्ही बरोबर आहे, त्याचे दृष्टीने तो बरोबर आहे. तुम्हाला वाटते पहिला डायव्होर्स झाला म्हणजे दुसरं करावं, आपले नंतर त्याला कोणतरी असावं त्याचं म्हणून, असं वाटणं आई म्हणून अगदी योग्य आहे. पण तो नको म्हणतो का? त्याला भीती बसली असेल पहिल्यासारखं दुसरं झालं तर काय म्हणून. त्याला समजावून सांगा. आणि योग्य तुम्हाला सर्वांना त्याला मेन योग्य वाटलं, ती या मुलीबरोबर त्याचं व्यवस्थित ॲडजस्ट होईल असं वाटलं, ते तो हो म्हणाला तर लग्नाचा विचार करा. नाही तो तयारच नाही असलं तर तुम्ही जास्त काही फोर्स करू नका. का म्हणजे लग्न करून आयुष्य त्याला घालवायचं आहे. आणि एक तुम्ही म्हणता लग्न केलं नाही ते पुढे काय. आपल्या पिढीतल्या सगळ्यांना असं वाटते हो, खरं आहे, आपल्या पिढीतल्यांना वाटते. पण हल्लीची मुलं तशी नाहीत. हल्ली आणि काय झाले, 5 स्टार वृद्धाश्रम पण निघालेले आहेत. त्यामुळे हल्लीची मुलं म्हणतात ते काय झालं, उद्या झालं नाही ते ओल्ड एज होमला जायचं. पैसे दिले की काय, घरातल्यापेक्षा छान बघतात तिथे. मेडिकल बघणं पण असते, सगळं व्यवस्थित, केअरटेकर्स असतात, सगळं करतात. आपल्याकडे पैसा असला की झाला, असं हल्लीचे मुलांनी बोलताना बघितले मी. त्यामुळे ती पण काळजी करू नका. फक्त मात्र तो आर्थिकदृष्ट्या पण अगदी व्यवस्थित राहील एवढी त्याची मनाची तयारी करा. आणि त्याचे मनाविरुद्ध जाऊ नका. त्याचं मन वळवायचं बघा. योग्य मुलगी बघा, व्यवस्थित वाटलं. आणि पहिलं जमलं नाही म्हणजे दुसरं चांगलं होणार नाही असं नाहीये. दुसरं खूप चांगलं होईल. उलट पहिलं डायव्होर्स झालं चांगल्यासाठीच झालं. आपल्याला त्याच्यापेक्षा किती तर चांगली बायको मिळाली असं त्याला पण योग्यता मिळाला की वाटेल. त्यामुळे विचार करा. शेवटी त्याचे मनावर अवलंबून आहे सर्व काही. अच्छा, तुम्हाला काय वाटलं कळवा मला. हॅव ए गुड डे.